चायनीज रेसिपी म्हणलं की मुलांना सगळ्यांनाच आवडते आणि बाहेरचं आता पावसाळ्याचं खाऊ शकत नाही, पोट खराब होतात, त्यामुळे झटपट असं बनणारं मंचाव सूप मी तुम्हाला आज इथे दाखवणार आहे। तर तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये आता तेल गरम झाल्यानंतर हाय फ्लेमवर करायचं आहे। अद्रक, लसूण आणि मिरची हे सोबत मी थोडं फिरवून घेतलं होतं आणि ते हाय फ्लेमवर फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आता कांदा टाकायचा आहे। एक दोन 10-15 सेकंद फ्राय केल्यानंतर एखादा मिनिटभर त्याच्यामध्ये मग नंतर शिमला मिरची तुम्हाला टाकून द्यायची आहे। यावेळेला तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही ऍड करू शकता, गाजर वगैरे सगळं, आणि पत्ताकोबी मी इथे टाकून देते आहे आणि याला हाय फ्लेमवर आता इथे फ्राय करून घेणार आहे। अगदी थोडंसं मीठ तुम्हाला यावेळेला टाकायचं आहे, कारण नंतर सोया सॉसला मीठ असतं, त्यामुळे मीठ कमी टाका चायनीज बनवताना। त्याचबरोबर सगळ्यांचे आवडते मशरूम, हे जे खूप छान लागतात आणि हेल्दी पण असतात, म्हणून मशरूम पण इथे मी टाकून देणार आहे। भरपूर असे मशरूम पिताना खूप छान लागतात, वाटत नाही एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी पण हे चायनीज डिशेस बनवू शकता। म्हणूनच अजूनपर्यंत माझ्या चॅनलला मनीज रेसिपीला सबस्क्राईब केलं असेल तर लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करून ठेवा। आणि आता हे सगळं फ्राय झालेलं आहे, त्यामध्ये ग्रीन चिली सॉस टाकून घ्यायचा आहे, रेड चिली सॉस टाकलेला आहे आणि सोया सॉस इथे टाकून देते आहे। केचप मला आवडत नाही, टोमॅटो सॉस, त्यामुळे मी नाही टाकत, तुम्ही पण नका टाकू, मी सजेस्ट करेल, ते आंबट लागतं वेगळंच। आणि एक्स्ट्राचे काही अजिनोमोटो, व्हिनेगर मी शक्यतो वापरत नसते, काही गरज पडत नाही त्याची, घरीच एवढं टेस्टी बनतं ते। आणि त्यानंतर त्यात पाणी टाकून द्यायचं आहे आणि पाण्याला आता इथे व्यवस्थित तुम्हाला जेवढं हवं असेल सूप तेवढं पाणी टाकायचं। माझ्या भाज्या भरपूर होत्या, क्वांटिटी होती, त्यामुळे मी असं एवढं पाणी त्यात टाकलेलं आहे आणि उकळी फुटलेली आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून देते आहे, थोडं देसी चायनीजचा तडका, त्यामुळे कोथिंबीर टाकून दिलेली आहे। आणि त्यानंतर आता उकळी फुटल्यानंतर मी इथे आता पीठ वापरते आहे नाचणीचं, तुम्हाला कॉर्नफ्लोअर वापरायचं असेल तर वापरू शकता, पण एक हेल्दी ऑप्शन म्हणून तुम्ही नाचणीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ पण तुम्ही वापरू शकता, त्याने पण घट्टपणा येतो आणि जास्त घट्ट सूप आम्हाला आवडत नाही, त्यामुळे नॅचरलच मी याला ठेवलेलं आहे। तर कॉर्नफ्लोअर तुम्ही वापरायचं असेल तर वापरू शकता, पण ऑप्शनल मी तुम्हाला सांगून देते आहे, त्याच्या सबस्टिट्यूट तुम्ही राईस आटा किंवा नाचणीचं पीठ वापरू शकता, अगदी सेम लागतं, किंवा नसेलच काही तर मैदा पण तुम्ही वापरू शकता। तर बनलेला आहे आपलं गरमागरम मंचाव सूप। घरच्या घरीच मुलांना तुम्ही हेल्दी डिशेस करून देत जा, बाहेरचं खाऊन तसंही पोट खराब होतं आणि हायजीन पण नसतं, त्यामुळे मस्त घरीच तुम्ही अशा सोप्या पद्धतीने प्रकार बनवू शकता। आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक होऊन जाऊ द्या आणि वरतून तळलेले नूडल्स आणि थोडंसं कोथिंबीरचं गार्निशिंग साठी मी इथे ठेवून दिलेली आहे आणि मस्त असं गरमागरम व्हेज मंचाव सूप तुमचं बनवून तयार आहे। यापूर्वी मी चिकन मंचाव सूप पण टाकलेलं, एकदम अप्रतिम लागतं चिकन मंचाव सूप, पण खूप वर्ष झाले त्याला टाकून, त्यामुळे चायनीजच्या प्लेलिस्ट नावाची आहे, प्लेलिस्ट चायनीज नावाची, त्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता। तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। तर भेटूया पुढच्या एक छान नवीन वेगळ्या रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।